तर नमस्कार, कोकणदारा पेजवर तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. आज आपण एक थोडं वेगळं विषय घेऊन येलो, म्हणजे शेती हो विषय. तर आमची स्वतःची शेती नाही, म्हणजे खंडाची शेती आपण गेली 5-6 वर्षे करतो. आणि शेती करत असताना एक मात्र आपण प्रामुख्याने काळजी घेतलेली आहे की शेती ही आमची रासायनिक, म्हणजे कुठलाही रासायनिक खत न वापरता सेंद्रिय आणि नैसर्गिक खतांवरती शेती करायची असो. गेली 5-6 वर्ष आपलं प्रयोग चालू आहे आणि त्याच्यातून आपण शेती करतो. तर दुसरा महत्त्वाचं कारण म्हणजे सेंद्रिय शेती करूचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सिंधुदुर्गात किंवा सगळीकडे म्हणा कॅन्सर आणि डायलिसिसचं प्रमाण भयानक मोठ्या प्रमाणात वाढलं. म्हणजे लहान लहान मुलांकासुद्धा डायलिसिस करूचं लागतं किंवा कॅन्सरचं प्रमाण जर असा तर भयानक मोठ्या प्रमाणात वाढलं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रासायनिक खत आणि शेतीवर होणारी फवारणी. ह्याच्यासाठी आपण एक सांगड घालूचा प्रयत्न केला. म्हणजे रासायनिक शेती न करता रासायनिक खताक मारो देणारा एक आपण प्रयोग केला. आणि तो प्रयोग काय आता मी तुमका दाखवलेला आहे. पण त्याच्या आधी आपण आपली शेती बघूया. म्हणजे जी आम्ही खंडान करतो, स्वतःची शेती आमची नाही, पण जा काय करतो ता सेंद्रिय सगळा असा. आणि ता काय काय केलं तर मी तुमका दाखवेन. आणि सेंद्रिय शेती कशा प्रकारे आपण करतो ह्याच मी तुमका दाखवते. आणि हो इदळाचं कुळीत असा, म्हणजे दावावर आपण कुळीत घातलेलो होतो आणि तो आपण टाकलेलो असा. आणि तिकडे हो उडीद असा, तो उडीद मी तुमका दाखवते. आणि उडीदसुद्धा मस्त फुलाक सुरुवात झालेलो आहे. बघा, उडीदसुद्धा असं सगळीकडे फुलाक सुरुवात झालेलो आहे. आणि ही आपण इकडे बारीक मटकी चवळी घातलेली असा, जी आत्ता वर येता. त्या कुंग्यात आपण चवळी घातली, हळसंडे चवळी घातलेली असा, म्हणजे जी काळी चवळी येतात ती त्या कुंग्यात. आणि त्या कुंग्यात सुद्धा आपण वाली आणि चवळी घातली आहेत. हे बघा, अशा आपण वाली आणि चवळी घातलेली आहे. आणि हे कुंग्यात आता मगरे मारून आपण मको, म्हणजे बोंडाचं मको आणि त्या चवळी घातलेली आहे. आणि हे कुंगो नांगरून ठेवला म्हणजे सुकाच्यासाठी. आणि ह्याच्यातसुद्धा आपण लाल चवळी घालतलो. तर सेंद्रिय शेती करूच्यासाठी मग मी तुमका सांगितलेलं की सेंद्रिय शेती आपण ज्यावेळी करतो त्यावेळी खताचा वापर न करता आपण 2 गोष्टीचा प्रामुख्याने वापर करू शकतो. तर पहिली गोष्ट ही असा, हे बघा, तर ही असं कोंबड्यांची शीट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे असं गोवर. तर 2 गायी असल्यामुळे गोवर हे आमचं स्वतःचंच असा. तर गोवर आणण्यासाठी आमका बाकी काही जाऊचं लागणार नाही, तर स्वतःचीच गोवर असल्यामुळे आपण तो वापरतो. पण दुसरी गोष्ट मी तुमका दाखवलं आहे, म्हणजे हे बघा, तर कोंबड्याची शीट. म्हणजे कोंबड्याची शीट अतिशय उष्ण आणि युरिया खताचा आपण जो वापर करतो, ज्या की बेस्ट पर्याय म्हणून कोंबड्याची शीट आपण वापरू हरकत नाही. म्हणजे ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत ज्या ज्या जमिनीत युरिया खत वापरलेला किंवा गुळियाचं खत, म्हणजे युरिया खत वापरून जी जमीन नापीक झालेली असा, म्हणजे काय काय परिस्थिती अशी असा की युरिया खत वापरल्याशिवाय त्या जमिनीतून काहीच वर येणार नाही. म्हणजे खत जर नाही वापरू तर त्या जमिनीतून काहीच वर येणार नाही. अशा लोकांनी पर्याय, म्हणजे तुमका जर खताचा जर मारो कमी करूचा असत तर कोंबड्याची शीट, म्हणजे तुमका पोल्ट्रीसुद्धा गावता किंवा घरगुती ज्यांची कोंबडी असत त्यांच्यानी कोंबड्याची शीट वापरू हरकत नाही. कोंबड्याची शीट वापरल्यानंतर बरोबर 2 ते 3 वर्षात खताचा मारो पूर्णपणे बंद होऊन मग 1 वर्ष ॲड करून आपण ती कोंबड्याची शीट वापरू शकतो. आणि दुसरी गोष्ट गोवर तुम्ही दरवर्षी वापरू शकता. गोवर ह्या मस्तपैकी म्हणजे शेतात प्रोटीन देण्याचं काम करता. त्यामुळे आपण जो प्रयोग केला होता गेली 5-6 वर्ष सलग सुरू असा आणि सुंदर रिझल्ट असत. म्हणजे जा उत्पन्न आपणाक रासायनिक शेतीतून भेटतात तेवढंच उत्पन्न आपणाक या सेंद्रिय शेतीतून गावता. तर गोवर आपण ह्या कुंग्यात आज टाकतलो. म्हणजे ह्या कुंग्यात आपण पेरणी केलेली आहे मको आणि चवळी. आणि चवळी पेरूच्या ज्या आपण त्याच्यात कोंबड्याची शीट सगळीकडे मारलेली असा. आणि ह्या कुंग्यात आज आपण ती कोंबड्याची शीट वापरूची असा. म्हणजे जी 2 पोती असतात, तिकडे 1 पोता असा आणि हा 1 पोता. तर त्या पोत्यातली शीट आपण टाकतलो. सरासरी एका कुंग्यात 1 पोता बस जाता. आणि पोल्ट्रीमध्ये जा ह्या पोता असा तर मोठा पोता जवळपास 90 ते 100 रुपयाक सगळ्या पोल्ट्रींनी गावता. त्यामुळे जे जे रासायनिक खत वापरतात आणि ज्या आजारांका जा निमंत्रण देतात, जी
आपल्याक नको तसले जे आजार होतात आणि लहान मुलांची तब्येत म्हणू की आपली तब्येत जी खराब होता त्यांच्यासाठी रासायनिक खताचा न वापर करता ही कोंबड्यांची शेड वापरू हरकत नाही. बेस्ट रिझल्ट असा आणि तो आपण 5-6 वर्ष अनुभवलेला असा. धन्यवाद.